हो का आंबे पडले बाबा. काय करता वहिनी? काय हो भाऊजी? काय नाही. आंबेच पाहायला आलतो. म्हणलं पाहून येणार रे. हां. करा आंबारच म्हणलो. अच्छा. तू काय करतो? काय नाही. काय नाही. तुझ्या गळ्यात एवढी एवढी बारीक केस म्हणे पोहते. सोन्याची ती. सोन्याची आहे. सोन्याचीच राहती पण मग त्या बाबारावला अक्कल आहे. त्या ठक्कीच्या गळ्यात एवढी एवढी पोत सोन्याची डायरेक्ट. ठकीच्या काय? हां. मग असू द्या ना, लोकांना किती मोठं सोनं घातलं तर आपल्या काय कामाचं. यानं नाही घातलं. हां. यानं केलं. नवरा यायचा भाऊ रिकामाच. नाही पण काय रे हां. तुझ्या काय कमी भाऊ एवढं? नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? नाही तुझ्या पायाच्या ना का सारखी ती ठेके नाही त्या ठेके करता एवढा येडा झालाय तो. एवढं काय पैसे त्या ठेके पैसे काय बने काय? नाही असं नाही येऊ शकत. नाही नाही तसं नाही करणार ते. मी याच्या अर्थ तुझा सपोर्ट आहे बघ त्याला. हो अशा कामाला कोणी बायको सपोर्ट करते का? बंद पैसे ठेकेला लावले त्यानं. बंद पैसे ठेकीला लावले. ठेकीच्या 2 पुरीचे लग्न केले त्यानं. नवरदेव पाहिला स्वतःचा हातात तो. नाही हो असं काही नाही आहे. मानवरा काही रिकामीच पैसे लावणार आहे का? आणि तसंही मी का आंधळी वैरी आहे का? ठेकेचा नवरा वारल्यापासून त्यानं अपंगली ती. नवरा झाले 2 पोरं झाले त्यांना लग्न केल्या पोरांची. असं मी तुला एक गोष्ट माहिती आहे? तुमच्या अजून सवय गेलीच नाही का होती घर फोडायची? नाही बरे तुम्हाला खपत आहे ना. खपत म्हणे हेच काम आहे का तुम्हाला? शांतीचं मिटलं वाटतं. आता शांती कोण? त्याचा आयटम बकुळी. शांती? बकुळी शांतीचं काय? गजरी. बाबा गजरी गजरीचं नाही माहित मला, पण गजरी शांतीचं नाव करता ऐकलं मी त्याचं. गजरी करता हा फाशी घ्यायला लागला. फाशी डायरेक्ट. गजरी 2 दिवस बोलली नाही ना हा. त्याला डायरेक्ट मला फाशी घेऊन टाकी मी. मग किती दिवस झाले यायचं असं? कोणतं गजरीचं? त्याचं लफडत तुमच्या लग्नाच्या आधीपासून पहिल्यापासून. गजरीनं शेवट त्यांना नवरा करून दिला. गजरीला नाहीच नवरा करून दिला त्यांना. अहो पण मग त्याचं जर लपडं असत मग माझं संग लग्न कशाला केलं असतं त्यानं? केल्या नावाला फक्त त्याला हाल डाग लावायचा होता म्हणून त्याला बायको करायची होती खरी. म्हणजे खरं गजरीचं त्याचं पहिल्यापासून लहानपणीपासून लफडा. ते 4थीला शाळेत होते ना हां. तेव्हा पण तिची ओळख पळख होती. याच्या जेवर गजरीनं नाही लग्न केलं म्हणजे नाहीच केलं आणि यानं नाहीच तिला नवरा करून दिला. आणि ते ठकीच्या पोरीचे काय ती कोणत्या पोरीचे लग्न केले? ठकीच्या. ठकीच्या पोरीचे 2 लग्न केले आहे ना. ही गोष्ट खोटी जर असली तर मी विचार करा बरं का. मी काय म्हणतो बाय तुम्हाला पटलं तर घ्या. नाही पटलं तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं आखण टाकायचं बिंदास टाका. काय की नाही आम्हाला त्याला विचारते मी आता. नाही जरा त्याचं वागणं बी जरा मला तेच वाटू राहिलो जरा. उठलं की पळता, त्या उठलं की नवऱ्याला पळता. विचार म्हणा गजरी कोण आहे तिचा नवरा? कांचा आहे तिला नवराच नाही. नवराच करेल नाही तिला. विचारते ना मी. हा गजरीला यानं शब्द दिले तुला नवरा केला का मी फाशी घेईन लगेच त्या क्षणी. काय गोष्ट करू राहिली? हो म्हणजे एवढे गुतेले त्याचे कोण एकामध्ये? इतका जीव गोत्याला आहे ना. इकडचा सूर्य इकडे जाईल पण त्यांचा शब्द बदलायचा नाही. लयच अवघड काम तिचं. पाहिजे मी त्याच्याकडे. गडी एवढा हां. पर लय चिगाट. शेवट त्यांना नाही म्हणजे नाहीच लग्न करून दिलं गजरीला. बापरे बापरे. हे तर लयच कठीण झालं हो भाऊजी. कठीण तो करून घेतला. माणसानं जागा बसताना जागा फुकून बसाव. आता मी तुला सांग तुला पटलं तर कर नसलं पटलं तर नको नाही करू. नाही तुम्ही खोटं बोलणार नाही. गॅरंटी. तुम्ही एक शब्द बी खोटं बोलणार नाही. हा? कारण की पहिल्या वेळेस जे झाला असेल ते झालं असेल. फक्त पण मी आता तुम्हाला बऱ्याच तुझ्या नवऱ्याला विचार का गजरीचा नवरा कांचा आहे त्याला उत्तर द्या त्यानं. कारण यानं तिला लग्नच करून द्यायला नाही. असं. हां पण तुम्ही ना लय मुदत केली पहा मला. तिच्या घरी पाहुणे आली नाही गजरीला पाहायला. हां. यांना असं पाठवलं जावं सरळ घेतला जावं झाडा का पळ. हां. गजरी माणसातून उठून पळायला त्याच्या मागं. नका हो म्हणून मला कोणी तुम्ही गेलो. पाहिजे मी.
नाही तर मग ते कसं होत असतं, चोर ते चोर आणि शिरजोर. हा हा ते तिकडे म्हणजे गंज लपडे करते. नाही 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 ठेके गजला मागण्याला आली. एकदा मागणं आलं हा येरीच्या कठोड तगडे लोंब बसेल म्हणून तू फक्त तिकडून नवऱ्याला हा म्हण का मी उडी टाकली खाली. ती सर्विसवाला नवरा होता, हा ना, मास्तर होता मास्तर, तरी त्याला नाही म्हणली. ते बायासाठी दुसऱ्या बायासाठी जीव देतात ना, आज बायकोसाठी काय करतात पाहते मी. काहीच करू शकत नाही तो. मी पाहते ना आता, घेते त्याची जशी परीक्षा. तो तुला संपायच्या मागे खरं. हा हा संपला का हा. का गजरी त्यानं घरी आणलीच 100%. काळ्या मी बी दगडावरची संपणार नाही, त्याला संपवल. तुम्हाला काळ्या सोपी वाटते का दगडावरची मी? पांढरी रेस आहे. फक्त तोय ना तू जीव दे का त्यानं लगेच गजरी त्या हप्त्यामध्ये आणलीच बायको मी करून. जीव देणारच नाही माहिती का. आता एक पोळी खाते ना, उद्यापासून 2-3 पोळ्या खा जाईल, पण माहिती का तटच राहील. पहा तुम्ही, खरे 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 येऊ का बहिणी, मरणार नाही मी. येऊ का बहिणी. हा तुम्ही बी आणि मी बी येते. हा बाय लक्षात ठेवी. आणि माझं नाव सांगू नको त्याला, कारण तो माझा सनी यांची भाऊ बनते ना. हा. हा काहीतरी बोटला येते मला सत्य करायचं, मला खोटं नाही करायचं. हो ना, हो ना. हां मी सत्य करता मरण, खोट्या करता मी मदत करणार नाही. हो या या. येऊ का. हो हो भाई, एवढूसा माणूस आहे, 3 ठिकाणी मोडेल एवढे गुण. एका पोरीचे 2 लग्न काय केले, कोणासाठी एरीत पाय काय घालून बसला, माझ्यासाठी काय करणार आहे हा. आज विचारतेस मी की माझ्यासाठी तुम्ही काय करू शकता. बरं मी काय म्हणतो, हे बघाय आता पाय बिया चालू आहे राहतेच काम. आता मटेरियल आणून पडलंय, कालच घेऊन आलो आपण मटेरियल. हा पत्रे मापातच आणले. आता सिमेंट आणावं लागेल आहे ना. सिमेंट आणावं लागलं, खांब उभे करावं लागतील, हा हा आपल्याला त्याचे कटिंग करावं लागेल. आता काय पावसा पाण्याचे दिवस आले. आता बाय आज काय लागलाय, मिरोग लागलाय. काय 8 जून आहे बरोबर आहे ना. काय चाललं काय रे काय रे भाऊ, काय लय नाही, लांब आला आज. मग भेटू म्हटलं, तुम्हाला लय दिवस झालं भेटलो नव्हतो. हा हा लय आठवण आली, म्हटलं काय चाललंय काय नाही विचारू. काय रे, घराचं काय? काम बी काढलं तुम्ही. हा हे काय शेडचं काम चालू हा, केलं. तुम्हाला तो बोलला समय. हा काय म्हणे, काय नाही म्हणे, त्यांचं घराचं काम काढलं म्हणे, चांगलंच विचार चांगलं होतंय म्हणे दादाचं. हा लग्न झालं, आता नवीन घर पण बांधायला काढलं. म्हटलं बघ तिथं भेटून जावं लागेल. मग काय हा मागं भेटलो होतो आपण, किती महिने काय 4-5 महिने झाले त्याला. तुम्हाला काय चालू आहे आता. मी लागलो ना कामाला कुठे रे. सिन्नरला, अच्छा शेणारला आहे काय, कंपनीत लागलो. मस्त गोळ्या बनतात ती. म्हणजे औषधाची कंपनी. हा अरे वा. मस्त चांगलं चांगलं. पगार पण चांगला असेल तुला. हा आता सध्या पडतोय 21. हा ना? बघू आता काय होतं काही नाही. बरं आहे चांगलं आहे. हो आणि पोस्ट पण चांगली आहे ना. पावली का हा अरे. सुपरवायझर म्हणून लागलोय. यायला आम्हाला तर काही पोरं सोरं नाही. आता बायको केली, जेव्हा पोरं होतील नाही मग हो. ते शिकतील, मग त्या सर्व्हिस होतील लागतील. तेव्हा खरं हा? ना. हा बरोबर, बरं आहे की नाही. होतील तेव्हा, हा बरं असं. का हो दादा, होतील तेव्हा खरं ना. होतील तेव्हा. नाही होणारच पोरं, बायको केली पाहिजे पोरं होणारच ना हो. होणारच आहे, पण त्याला नाही ते स्वप्न पण चांगलं वाटेल ते खरं हा. नाही, खरं मध्ये होणार नाही ते. हा. खरं आहे मग होणार नाही. मग तुला काय माहिती आमचा आम्हाला पोरं नाही होणार. मी लिहून देतो ना. ते पाहिलं का, आणि बरोबर आहे ना. आता कोणी कोणाच्या नशिबातले पाहिले का. ते काय म्हणतात, तुमची घरवाली होती ना, हा तिकडे पटी पटी चालू आहे. काय त्यांना तो- माहिती आहे ना. बरोबर ना. मग तुला माहिती आहे का. हा पटी पटी चालू आहे. अहो तुमच्या खानदाना 3 बायका, बरं हा. का? 3 बायका, 2 गेल्या. हा आता एक आहे तिकडे, तिच्या मागे लाईन लागली. कोणाची लाईन लागली. म्हणजे अजून दिवाळी माहितीच नाही ना अजून पण. राजाला दिवाळी माहिती नाही. तुम्हाला मला सांगा, हा. तुमचा तो मागचा मॅटर झाला का तो हा झालं तर शेरपा झाला आमचा. 80 रुपयाचा मागचा, हा. तो काहीतरी तिला फितवत होता म्हणे, हा हा माझ्याशी लग्न कर काहीतरी. मी ऐकलं, मी मला समजलं ते. बरोबर आहे, हा. मला एक सांगा, एवढं होऊन सुद्धा कोणी पर्यंत नादी लागेल का. नाही बरोबर नाही ना. नाही लागणार ना. मी तिची भाऊ बोलवले ते माहिती आहे ना मला, तो मॅटर झाला होता माहिती आहे, सगळं हा. माहिती आहे. हा? हा दीड शाना परत तिला तुमची बायकोला घेऊन उभा होता तिथं आंब्याखाली हाच का. आजच. अहो मी जाऊ दे आता, काय बोलावं, चांगलं वाटत नाही बोलायला, मोठा माणूस हा, आहे. बरोबर. पण लाजा बिजा नाही का हो तुमच्या घरात. अहो तो काय मला कोणी तो भाऊ बदे. मी तुमच्या लाजा बिजा वाटत नाही का हो जरा? तो भाऊ बदे हो. आता काय सांगा त्यालाच वाटवलं त्याला मला परपंचाचं काय सांगावं तुम्हाला आता. ऐका हो ऐका, अशाला ठेवू नका इथंच. नाही आता काय करतो मी ना. इथंच खड्ड खोंदा आणि इथंच पुराणा नाही झाला आता मग. त्याच्या नाही. आता पहिली माझी बायको ताट करीतो आणि पहिली माहेर काढून देतो आता. हा पण मी म्हणतो दादा, मला बरं का, मला एक सांगा, त्याला लाज नाही तर लाज यांच्या बायकोला बी काही वाटत नाही का बरं गप्पा मारायला. एवढं मागं आपलं येऊन गेलं, नवरा चांगला. यायला बघ आता मी- लपडे बाज आहे का काय केली मागून मग आता काय माहिती आहे. तुम्हालाच माहिती बाबा काय करून आणली. अहो तो मा- सामनेवाला तुमचा बाबंद आहे ना, हा हा तो आलेला आहे तिथे. तिला पटी तो बाबूराव का काहीच नाही. हा का. हा
काहीच सुधार म्हणे तू आता तुझे आता बघ म्हणे तू त्याच्याकडे काहीच नाही. त्याच्याकडे काही नाही तुला असंच ठेवल ते नाही का तो तिला सांगतो तो असं आहे तो असं आहे त्याच्याकडे काहीच नाही. म्हणून त्या बायको पळून गेलं हे पण ऐकलं मी माहिती आहे. चल माझ्याबरोबर. आणि अजून काय तर म्हणे ती गजरी सोबत तुमचं लफडं होतं म्हणे. कोण असं तो तिला सांगत होता तो का? तिला सांगत होता हे एवढंच नाही म्हणे तिचे पोराचं लग्नही तुम्ही लावून दिलं तिचे खर्चही तुम्ही उचलताय तिला नवरा बी तू करू दिला नाही. नाही दिला करून याला करायचं काय हा तिने तोंड खूप होता. नाही म्हणजे तुम्ही हाय बा काड्या करणार तुम्ही कोण? खरं आहे भाऊ ते तो बोलत होतो. अहो हाय ना फक्त आहे ना मी कुठं खड्ड्यात जाईल याची वाट पाहतो. अहो याला काळे कुत्रे सुद्धा कोणी द्यायना असं गाणं हिंडत तो तिकडे काही करू पण आपली बायको सांभाळा ना आता तुम्ही. नाही ना तिला मी घरी झट करीतो आणि तिच्या भावाकडे त्याच्या काढून देतो. तंगडे बांधून ठेवा ना. नाही तिथं तगडे जाईल बांधले पुढं. काय नको नको वाटलं मी ठेवीतच नाही तिला. जाऊ दे बरं दे. ठीक आहे नाही, बरं का दादा ठेवायची ती, ओ दादा मी काय म्हणतो गेली बा ही पण नाही राहत आता बरोबर आहे गेली गेली अहो जर ती जर लपड भाजी असेल तर मग काय आलं ठेवते आपल्या घरात. बरं जाऊ दे नाही हा? बरं का हो बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला? ते बरोबर तुम्ही आता एकच काम करा एवढं काम झालं का हां आता कुंभमेळा लागतोय हा. इथं काय राहणार नाही नाही काय बरं मी चौथी करायला हा? बाबा टाका चल. बरं काय? का कोणी येणार तर नाही सर आता तुम्ही मसवाल जाऊन बसा. हा मग चला येऊ का मग. बरं मी काय तो चालू दे बरं काम. आता मी पहिली बायको जातो झट करीतो. हा हा मग पाहू पुढं काय लक्ष द्या बरं का दादा. हा पुढं काय व्हायचं ते होईल. अजून कसा पत्ता नाही या माणसाचा. कधी येतात? आले का? आले? आवरलं का? हो आवरलं ना चांगलंच आवरलं. तू इकडे बरं बाहेर. हा चला ना मी बी तू बाहेर आहे, येत होते. बाहेर. हा या मी बी तुमची कवाशी वाट पाहत होते. त्या शिरप्याजवळ काय करतोय तू? कोण? तू आणि तुम्ही गावातल्या ठक्कीजवळ काय करता? काय पुढचं बोल दातच पाडी चावले. अंगावर हात उचलायचा अंगावर हात उचलायचा नाही. काय चोर तर म्हणते? चोर, शिरजोर. शेरजोर मग तू त्याच्याजवळ जातीस का आला? कशाला? जाती का आला त्याच्याकडे? मी नव्हते गेले मग? मी रानातलं काम उरकायला गेले तुला होते. कोणा सांगितलं होतं रानात जायला? तुला सांगितलं ना घर सोडायचं नाही. तू रानात का जाती पळती? मी असल्यावर बास काय येत नाही रानात. मी असल्यावर रानात काय येत नाही तू? का तुमच्या जोडीला मी येत नाही? कोण? अहो तुम्हाला मी तुझं ऊन लागत. मी घरात राहते सावलीला. असं. मी बाहेर गेलो का तू काय पाहायला जाते रानात? झालं का बोलून हा? झालं? आता मला बोलायचंय. काय आता- बोलायचंय? आता मी बोलीन ते एक शब्द बोलायच हा, नाही तू चांगलं झालं. बोल. हा नाही जीभच ओढून घेईन तुमच्या सांडाशी ना. मला सांगा ती गजरी कोण आहे? तिला तुम्ही नवरा काऊन नाही करून दिला? हे तुम्हाला असं वाटते मला माहिती नाही का? आ अहो तुमचं तिचं लफडं आहे म्हणून तुम्ही तिला नवरा नाही करू दिला. अगं काय झालं तिचं वय झालं. हा मग तिचे आई बाप गज म्हणत होते नवरा कर नवरा कर. हा. ती स्वतःहून म्हणली मला नवरा नाही करायचा. मग तिला आपला काय दोष आहे? ती कोण आहे मावाली? कोण आहे ती मावाली? अहो तुम्ही तिला ठेवेले या- माहिती आहे, मला सगळं तू माहिती त्याचं ऐकून असं म्हणते का? त्याचं ऐकून असं म्हणते का? त्याचं ऐकून नाही तो खरं बोलतो. काय खरं हा? बोलतो? तो खरं बोलतो अरे म्हणून तो तुम्ही म्हणता- तो काळा उशीर आता काय सांगा कुठे बिळ पाडितो तुम्हाला कुठे माहिती- घुसतो तो. नाही नाही तुम्हाला माहित होतं तुमचं वाण उघडं पडणार आहे म्हणून तुम्ही त्याला बोलू देत नव्हते बाय मला. वाण उघडे करायला मला काहीच फरक पडत नाही. काय काहीच फरक फरक पडत पडत नाही. म्हणजे मी तुम्हाला सोडून गेलं तर काहीच फरक पडणार कोणाला? नाही. हाय ना ती तुलाच मी काढू जाणार आहे आता. कोणाला? तुला. अहो, तुम्ही काय काढून देसाल? म्हणजे- ही बॅग भरेल मी बॅग. मी ना, तू त्याच्या सगळं लपड करायला तयार आहे त्याच्या सगळं लग्न करायला तयार आहे तू. अहो हा. जी बाबरा तुम्ही जरा मला हा. सोन्याने सांगितलं सगळं. त्यानं सगळं ऐकलं कोणत्या होतं. सोन्यानं? हा. आता सोन्याचं काय ऐकता हा? तुम्ही? मला त्यानं सगळं सांगितलं. अरे. हा, शिरपतरावनं मला सगळं सांगितलं. मला सोन्याने येऊन सांगितलं म्हणा बाबूराव तू घरी बसतो पण तुझी बायको पाय काय करते. मला माहित होतं मला माहित होतं हे असंच होणार आहे म्हणून. हा. ते अवतासाठी अंगावर यायचं ना, तुम्हाला चांगलं सांगून राहिले मी. हा. झापाने हा. टाकेल. मला माहिती आहे हा. ना तुम्ही मला थांबायचं नाही इकडं. त्यानं मला सांगितलंच होतं. थांबायचं नाही सांगितलं तुला. कोण नाही थांबणार चालले. आहे. हा कोण नाही थांबणार आहे. हा. काय गरज नाही मी मग सामान घेऊन नाही. हातानं उचलून. नाही का नाही परत तुम्हाला त्याच्याकडे तिच्याकडे जायचं असेल ना परत माग तोंड करायचं नाही चालले. तुम्हाला नाही गरजच नाहीये. नेक म्हटलं तू. नाही जाणार नेक. नाही जायचंय मला. हा, नेक. हा, नाही जायचंय या. मग तिला घरात घालायचंय तुम्हाला तुम्हाला तिला घरात घालायचंय का मी बी पाहिजे कसं काय घरात घालता तुम्ही ते? नाही नाही तिला घरात घालायचं हा. होतं मग तुला काला करून आणलं असतं. तुला सगळं लग्न काला केलं असतं. अहो, नावापुरतं हा? लग्न करेल ती मा संग. हा का? हा अरे वा तुम्हाला काय वाटतं मी बल कळत नाही का बोळात दूध पिते का तू मी जाते बोळात दूध का पिते? बाय?
तो नाकच दाबेल आता चिपटीमध्ये धरून. नाक नाही तुमची हा. जीभ ओढीन मी. ए, वाढ गे हा. ए, ले गे 3 ठिकाणी मॉडेल तर मॉडेल मला आव तसे यायला शिरप्याला काय चालवले बघा घरात वाद लावायचे बघा. हा पण हिला काही कळत नाही का? उठले का चालली तिकडे, उठले का चालली. बरं आता दिलंय काढून. आता पाहू आता तिचे भाऊ येतील, मग पाहू काय करायचे. हा येतो येतो. येतो अरे काय बाहेर चाललो, येतो म्हणलो. मला वाटलं येतो म्हणजे आले. अरे येतो म्हणजे जातो नाही म्हणायचं, रात म्हणून म्हणतो बा येतो. अरे शुभ कामाला म्हणायचं नाही. बाहेर कशाला पण तसं म्हणावं लागतं. जातो. जातो नाही म्हणते कधी. येतो जातो सारखे येते आणि जाते तेवढंच मग काम काय राहतं करू? तुम्हाला. तुला तर असं वाटतं ना नवऱ्यानं घर सोडून ये. नाही हा हा. तुला वाटतं तुला मला हा. नको बाई, मला तर नाही राहिले घरात. तेवढं छान हा? डोक्याला शांतता मला मस्त पैकी, म्हणजे जरा झोप होते 2-3 नाही तास. तुला नाही तेवढं चेक करायला तुला. म्हणजे तुला नवरा नसूशी याचा अर्थ काहीतरी गडबड तर नाही चालू मग. म्हणजे बघा किती उलट्या बोंबा, इकडून बी बोलायचं इकडून बी बोलायचं. नाही तू म्हणते मला तर तुम्ही गेलो भारी वाटतं, म्हणजे मी गेलो पाठी मग आता काही तुम्ही काम म्हणे नाही चालत ना ना. कामं नको करू का आणि घरातच बसून राहू का, म्हणून मी असं बोलले. मग त्यापेक्षा घ्या कटकट करण्यापेक्षा घरी बाहेर जा, म्हणजे 2 तास मला मस्त टीव्ही बघता असं आहे येईल, का? मोबाईल खेळता येईल. मी असलो का तुझ्या डोळ्यासमोर बसतो मग का? इकडून पाणी आणो, जेवायला आणो, हा, मग आता काम हे सांगायचे. आणो, माझं हे कुठे, माझं ते कुठे, म्हणजे ते गाण्याच्या बैलासारखं उभंच राहतं माणूस. नाही तर तुझं मग तुम्ही बरं घरात नसले का समजा मस्त आरामात असं बसायचं. तुला झोपाय काढायला भेटते ना. मला झोप नाही येत. मला तुला झोप टीव्ही मोबाईल, हा मोबाईल हा मेन मोबाईल, मोबाईल. टीव्ही कमी. बरं आहे, बरं आहे, मोबाईल बरं मग आहे. कसं चालतंय. आपलं डोळे टाइम ना आता एवढे खराब झाले, तुला अजून खराब करून घ्यायचे. अजून एक लावू का? हं? हा तर चष्मा चष्मा लावशील एक दिवस तू. तेव्हा वाजला फोन पुन्हा. वाजला ना माझा हा फोन. वय ते पाय कोण आहे बावळट काय झाले. माहिती कोण आहे. नुसते फोन चालू राहतात. मला माहिती आहे तुझ्या इथं असेल. मग माहिती आहे ना, हा. मग माझ्याने फोन बी नाही करू का? स्वतःच्या आईला फोन नाही करायचा आणि मला म्हणायचं स्वतः अजून. बरं आता जाऊ का? जातोय ना. जा झालं तुला अडचण झाली असेल मला माहिती. जा ना. काय ग आली दादा मी. आली ते तर दिसतंय पण आम्हाला दिसलं ते काय आले झालं बाई आता? तुम्ही. काय झालं? अरे काय झालं ते तर सांगशील. ते परत दाजीचं ते परत पहिल्यासारखं चालू झालं. पहिल्यासारखं चालू झालं. आता काय केलं पाहुण्यानी? वहिनी दादा मानवऱ्याचं लपड आहे. हा पकडलं का तू असं हात धरून ठेवलं का? मग तो माणूस केवढा, तो कसा, त्याच्याशी लफडं कोण करेल? हाय हा, मानवऱ्याचं आधी त्याच्या बायका झाल्या 2-2-3-3 आणि आता काय तो लफडं नाही, करायचं ठीक आहे, याच्यात आहे ठीक आहे. उठवलं का? का तू पाहिलं का स्वतः डोळ्यानं नाही असं? पाहिलंच होता. हा, मग झालं. मग आता उद्या उठून तुमच्या दादाबद्दल कोणी दादा बोललं त्याचं तर? लपड आहे म्हणून तुम्हाला पाप लावता माहितीये का? हा, तुला काय पाप लावलं? मग माहितीये का कोणत्या गावातला सोनू आहे म्हणे. त्यांना सांगितलं म्हणे की तू आणि ते शिरपतरावचं लपड आहे, पण ते उलट मला बोलता. हा का? हा शिरपतराव तुझा काय संबंध? बघा त्याला कसं काय माहित झालं की आम्ही दोघं जण बोलत होतो म्हणून. पण मग तुम्ही कशाला बोलतच बोलते कशाला ती? होते? कशाला त्याच्यावरून बोलते? मागे एवढं वाद झालं. रानामध्ये गेले होते वहिनी, रानामध्ये ते शिरपतराव भेटला मला. मग भेटलं तर सांगायचं ना, मला बोलायचं ना, आपण आपल्या वाट्याने जायचं ना. जायचं का नाही? ज्या माणसाच्या गावाला जायचं नाही तिला वळायचंच कशाला? माहितीये का तो माणूस मला हे लावते, पाप लावते आता. कोणता पण माणूस लावायलाच पाप लावतोय? ना. दाजी का? दाजी मला अरे बोलले, मग जर तो तुला मागच्या वेळेस बी ते शिरपतरावमुळे भांडण झालं होतं, सगळं झालं होतं, मग तुला डबल तिथं जायचे काय करायचे? किंवा त्याला येऊ द्यायची काय करायची? तू नाही म्हणते ना त्याला. त्याला मला एक सांग, ते माणूस जर चांगला जर असतात कोणा संग मला बोलू दिला असतं, शिरपतराव सोबतच काऊन नाही बोलू देत? कारण की शिरपतरावला सगळं माहिती आहे, त्याचं सगळं माहिती आहे शिरपतरावला. पण मग ते बी एक म्हणायला होईल ना, तो मुद्दाम खोडा करतो म्हणून ते जाऊ देत नाही, नाही नाही, ना. अजून एक विषय, शिरपतराव खरं बोलतो याची काय गॅरंटी? हा, याची काय गॅरंटी? काय गॅरंटी आहे? हा? हा, एवढं कशाला कोणी काही पण सांगल? असं थोडी त्याला जर नाही, याचं बरं, वाईटच पाहिजे चल, ना, मग हरकत तो नाही, तसंच काही नाही. करेल. तुला आता आली तर काय करायचं? तुला थांबायचं का जायचं? काय विषय आहे? हो, थांबायचं नाही, चला आल्या पावली. हा? म्हणजे तुम्ही असं का बरं करताय? पहिले मी तुम्ही आपच केलं. काय मी केलं? मायरा लिहू नको का? दादा येऊ नको का रे मी मायराला? अरे यायचा विषय नाही, आनंदाने यायचं, असं भांडण करून नाही यायचं. कोणती लोक नाव ठेवतो तुम्हाला? कधी पडले मी? मला एक सांगा, लग्न झाल्यापासून मी तुमच्या घरोदारी आले का? आले का रे दादा? अरे तिसरा नवरा करून दिला ना बाई तुला. मग तू काही तिसऱ्या होती नवऱ्याकडून ना. तर पण आपल्याला- मग पण मग आता आम्हाला लोक नाव ठेवतील म्हणशील आता पहिले जा दुसरं तिसऱ्यांदा येऊन बसले, हे नाही चालणार, एक काम फारकत करा. राहिली होती ती गोष्ट वेगळी होती. हा, हा. आल्या पावली चला. काय आता त्या माणसाचं नीट पाहू आणि एकदा फायनल करून टाकू. जर त्याची चुकी असेल ही बाई चल. परत घेऊन यायची, हा. नसल चुकी तर ही मेली एक तरी काम- आता आणायची हा नाही. एक काम कर, जर त्याची चुकी असेल तर आपण फारकत घेऊन टाकू, आणि नसेल
तर तू पुन्हा डबल आहे ना तुला उचला बॅग. चल 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 निघ नको टाइमपास करू चल काय तमाशा आहे हा? चल घे दार लावून घे चल. बाबराव, ए बाबराव, झोपला का रे? अय शिरपत आलाय. काल आला इकडं काला काल आलाय कस काय जिरले आता? जिरली ना आता. शिरपत्रावर नाद नाही करायचा, सगळ्याचा नाद करायचा, शिरपत्रावर नाद नाही करायचा. मी जिची जिरावणार तिची जिरावणारच. त्या आईचा नालायक जावा तेच का नालायक का? अरे तुला जे करायचे केलंच का? मग तिसरी तरी काढून मावली मग तू काय नेमका लपड करत होता का मा बायकोची? नाही रे, हा? नाही पटाका. अरे लाज वाटा पाहिजे तुला लाज. अरे तो नाही हो राहिले पण दुसऱ्याच्या जे आम्हाला भेटायचं ते आमच्या काढून देतो का तू? हा हा? अरे बाय किती आणली बाई बायको माहिती आहे घरी हा का? हा शेवटची मायाला गेलेली काढून दिली येणारच तिची आता, हा येणारच ती आता. नाही गेली आली ना तेच बरे झालं. काय पिची गेली आता. हा तो तिचं काहीतरी होतं ना. नाही काहीच नाही काय? काय, फक्त बोलणं चाललं. खोटं नको बोलू तुला एकच सांगतो बोलणं चाललं. तो तिचा होता म्हणूनच मी जाट करली. हा का? हा मला सांगणार सांगितलंय पण काय हा काय सांगितलं? का तो बायकोचा त्याचं आहे म्हणून तर काय नाही, काय नाही, काही नाही. काय नाही. तू येऊ नको इकडे थांबू अरे नको. तुला मा मित्र आहे, तो मला जीव लागत हा का काय बायक काढून जायचं नाही रे. हा? मला तू किव येते किव. ते ना तर काय किंवा येते हा? म्हणजे तो वाणीच राहायचं बाबा मला तुला पहिलं बनायचं पहिलं. कुस्त्या मारायला. हा किती मारले आतापर्यंत? एकही नाही. आणि मग नाही नाही, जसं मी ना माझ्यासारखं मी सगळ्याला ठेवणार आहे. हा का हा. पण तो का काय असं हे करून घेतलं काय म्हणजे अख्खा गावडं रानकट होतं काय तू? रांडका लग्न झालंय ना. हा का बायको अरे मेल्यानंतर, बायको नाही ना बघ मेल्यानंतर रांडका आता ही होती. बायको नाही म्हणजे ते मेल्यासारखंच झाले ना. नाही नाही, तिकडं असते तरी पण मग ती नवऱ्याचं नाव जगत हा का जगत जगत. तू ना आता मित्रा तू सासरोळी कुठली होती मागची? हा कुठली होती? काय बघ केळवाडीची होती का बरं? जायचं मला फिरायचं एक दिवस. केळवाडीला हा जायचं नाच केळं खावा. हा? तिच्या भावाला जरा कळालं ना तुला सुखाचं नाही ठेवणार. जाऊन दे परत. बायकोचा तुझा स्वभाव चांगला होता बघा, हा पण तू वागणी दे नसते नाही बाहेरच्या लोकांचा स्वभाव चांगला होता, घरच्या माणसाला नव्हता स्वभाव चांगला. तू वागणी दे नाही वागणी. नाही 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 तुमच्यासारखे असे नालायक भेटले हो उलटा पालटा सांगणारे कान भरणारे. हा तरी तुला म्हणलो आता झालं ते बरं काय रे त्या गजरी जर बा कोण काय तिला काय सांगितलं तुला? कधी गजरी? हा कधी गजरी? म्हणजे गजरीचं लग्न बी होऊन नाही दिलं का? अरे तो नाही रे, गंगेचं लपडे. तू माय बायको मला येऊन पडली नाही नाही, तू तो नाही सांगेल म्हणलं. डायरेक्ट 60 काढले हातावर धरली मला बरं सांगायचं का नाही बरं जीभच ओढील म्हणा बाहेर. हा मग तू या असं एका जोड लावून बायको काढून देतो का? अरे ऐकून घे, गंगेचं गजरी लपड हा. हे सगळ्या जगाला माहिती. ते 7 लावत आपल्याला काय केलं पण तू चिट्या पुरत होता ना कोणला? गजरी गजरीला कोणाच्या गंगेचा. चिट्ट्या पुरी तुझा हा तो काय गाव काय मला केश महादेव होता. नाही नाही, पण तो मित्र होता ना. त्याच्यावर बा काय समज तो कुठला साताऱ्याचा मी कुठला नाशिकचा. पण तू चिट्या पुरायचा मला वाटलं हा तेवढी चिठ्ठी काय. काय बोलतो अरे कशाला लाज नसते आणि आलाय मला मत बरं झालं का जिरली का? हा? मग दे ना. मा नाद न करू दे दे. हे गेले ना मी चौथ सुद्धा करीन पण तुला एकीचं सुद्धा तोंड पाहायला नाही भेटणार. त्या बायको तोंड पाहिलं. कोणा तुला चांगली. बस तू फक्त तोंड पाहूनच काढू त्याची बरं दे ना 5-5 काय वय नाईटी दे रे. घरी नी दे 90 हा 90 प्यायला बायका काढून देतो मावाला जे हा ह्याच्या नाला ती आणि वरून 90ला पैसे मागवतो. अरे तुला मी मग चांगलं केलं बाई मी तुला तुझी शोध देतो आठव. हा तू शाद अरे तुलाच कोणी द्यायला तू काय शोधतो? अरे मी कशा आणतोय करून माझ्या जीवाला माहिती. हा जे. दाब ना हात पाय दाब ना माई. का? कान पटाके बघ तू सांगतो. हो दाब रे पाय दाब रे. काय झालं? आणि तुम्ही ते त्या मग माणसाची तुम्ही गोड तुमची गोड गट्टी बोलू काय? काय आहे? अहो आम्ही मी कोण कोण नाही बोललो हा? त्याच्यात बाय आता इतक्यात वादच झाले आणि ते नालायक झोपले मला आल्याच बरं झाली का हाऊस गेली का बायको? उठ रे. हा ज्या आईचा नालायक धरते खाते वरून येडा काय आला काय पाहू नका. उधर खाली.
का बरं हे? नाही मला बाबराव बोलले काय करायचं? दाजी मी काल बोलाय तुला हा? बाय नीट बोल तुला एक सांगतो हा? हा, तू तर मला नवरी पाय तो मला मला नवरी पाय दुसरी हे? नवरी पाय हा आणि ही काय चाल गेली मग कवा तुला बोलला असं? अरे सोन्यासारखे पोरे अहो याचा काय कधी राहिला करत माझ्या बायकोला फितावला आणि माझी बायको मला बोलत सुटली आणि हा हे दोघं जण परत जे गाणे ना पहिले हा. तेच गाणे चालू केले यांनी कस काय ठेवील मग मी हिला मग इथे कसं हा? काय झोपला तुम्हाला तर हा लई त्याची हा मला विचारायला आला की काम करायला धरा याला पहिलं अहो धरा. याला ते याला केलं. खरं ए, बरं तुझे पैसे लगेच देऊन टाक. खाली थांब थांब खाली उतर थांब उतर उतर राव का उतार. हा, सांग काय. काय सांग ये बघ. ये बघ. सांग 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 काय बांधड सांग काय? याव दाजी खाली याव हा मला जे सांगितलं ते खरं खरं सांगायचं काय आता. सांग? हा, चांगलं सांगते मी सांग तुम्हाला तेवढं सांग खरं हा? तुम्हाला ते सांग खरं त्याला हा, सांग ना. हा? सांग सांग सांगा सांग. सांग लवकर. सांग लवकर कपडेच काढून नाही ते बाय करीला. चिपटे मी आता फासुळ्या मोडील बरं का आता चिपटा आणू का हा नाही ना पाहुणे तुम्हाला खरं सांगू का हा तुम्हाला खरं खरं सांगू का खरंच सांग ना नाही तू तो अशी लाईव्ह बघ तिथं. चप्पलच काढेल मी हा एका रट्यात तुला आता आता तुम्हाला मी सगळं खरं खरं सांगतो अरे सांग पावले गेला सांगतो का हा या बाई, याच्या डोक्यात आता मी सगळं काय आहे ना माझं सत्य आहे ना तर सगळं तो सगळं देखता सांग ना सांग ना सांग ना सांग ना काय 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 कारण तेच करू राहिलं. सांग ना तू सांग ना हा याचा घ्या तो काहीतरी हा घेईल बरं का मी तुला हा आता हा 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 हे लय कुसाडत मारली ना हा कुसाडा ते तुला तू छाटू काढी हा ए बाई थांब ना सांगा ओय, तुमचं डोकं फुटल हा लवकर सांग लवकर सांग बाबा या बाबा 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 बाबा. बरं का रे बरं गजरेचं बा काव लपड होतं मी कावा तिचं लग्न करून नाही दिलं असं नाही विचारतं होतं का होतं का होता का नाही नाही लवकर. काय होतं गांग्याचं आणि गदी लपड होतं हा फक्त चिट्या पुरायचा काय हो अहो, दाजी? चिट्ट्याचं बा काय सबत तो कुडला साताऱ्याचा मी कुडला याला नाशिकचा याला कमिशन भेटायचं काच कमिशन चिठी पोस्ट करायची याला 20 रुपये द्यायचे हो ते जाऊ दे मग ते चिठ्ठीला खारी लावा हा, तुमचं हा. काय होतं ते सांगा दाजी सांगा सांगा. वाटतं सांग लवकर बा होता का लपड नाही नाही गजरे बेटावर करून नाही दिला का नाही. बा मुळे राहिली का ती तुला काय पडला यायचं लपडं नव्हतं नाही जवळ नाही मग मला कसं काय सांगितलं दादा भाई इकडे बाजू हा फक्त चिट्या मला कसं काय सांगितलं हा चिट्या मला कसं काय सांगितलं दादा भाई इकडे हा, बोल खडा बोल जे मला बोलला ना ते सांग मा भावाला मा भाऊजेल सांग काय सांगितलं तू म्हणजे याला आहे ना बा बायको सगळं लपड करायचंय नाही. बापाचं तुटल्या तुम्ही करायचंय तोंड आवरा हा. तुम्ही तोंड तुला आवरा ठेवणार नाही नाही ती वाहू नाही द्या ना नाही. वाहू नाही द्या त्या ना बापाचा माणूस आहे का मी एवढा झालोय ना एवढं एवढा मला सोन्याची असते तरी नको नाही हा. नाही दाजी नाही ती वाहू नाही द्या ना हा. तिला शानी अरे मेले खडा बोलला मला काय सांगत होतं राणामारी सांग ए बाबा अरे बाबा सांग सांग. सांग पटकन सांग बरं शिरपतराव. सांग लवकर हा एखाद्याचा संसार पार उद्ध्वस्त आता आहे व्हायला, तरी याला सांगा ना ना. आता तुम्ही शांत बस मी खरं खरं सांगतो तुम्हाला आता जर सांगितलं नाही तर तोंडातून तुम्हाला मी खरं खरं सांगू का आता सांग रे दे नाही द्यायचं तोंड तोंड मारते मी सांग थांबा बोल पटकन पाहुणे या ना बायको केली की ती मला सण होत नव्हती आता सांग. पाहिलं का हो दाजी मेला मग तू खोटं पाहिलं बोलला का आता हा खोटं बोलत होता का तू माझा संसारावर उठला अरे मग तुला बे बायको केली तुला सण नाही होय. तू दरवाजात लाव घरात झोप घरात झोप तू घरात झोप तू गपची हा? घरात आता दुसऱ्याच्या बायका काला पळतो तू घरात शेजारी घर ना हा मध्ये आम्हाला भीती एवढीच आहे एका पकत राहिले का मान येऊ तगमग होऊन जायची इकडे अरे मी बाबा तुला मागं सांगितलं होतं तुम्ही ते घर आणि वावरात दुसरं घर बांधा अरे तू आमचं जगणं मुश्किल आहे जगणं यांचं काय झालं ती तिकडे येते ना आमच्या मग डोक्यावर एक काम करा पाहुणे हा. मला एक नवरी पाहून द्या म्हणजे वाद होणार नाही अरे आमचा. भाऊ, आम्ही काय ते विवाह संस्था नाही ठेका घेतला का खोलेला. ठेका घेतला हे मा? केले. हा अरे तुझ्याजवळ बायको एक तरी राहील का का बरं आता हे मला माहिती ना माग काय नाही अरे तुझ्या बरा वास येतो सारखा तोंडाचा मी बंद करीन पे आंघोळ करायचं आहे ना मग आंघोळ करतोय ना आंघोळ करीत नाही काही नाही आता ना मी ना- याच्यामुळं त्या बाईला फितवलं ना मी महिन्यानं जातो न देऊ उंदरावानी तोंडाच्या वाहनात नाही पण गुणात मी नाही मेला त्या बाई हा? हो, आणि बाई दाजी. नाही नका बाल नका तुझी बहीण नको भाऊ तू एक बाई घेऊन जाय अहो, का बरं नको करतात मी हो मी करतो चंद्रराजनामध्ये तुझी बहीण लपडे बाज बाबा बघा अहो, लफडं नाही ना, सांगितलं ना नाही, शांत बस, हा? शांत बस. तोंड आवर जरा तू आता हे मी शेवट वाटलं चौथी करील बाबा हो पण मला नका कोण देणार आहे आता नाही एवढं? नाही तुम्ही ना असं लोकांचं ऐकू नका दाजी ऐका तुम्ही जरा ऐका हा? आता आम्ही तिला समजून मग? टाकून टोकून सांगितले द्यायला ते तिकडून आले ना कुठं भाव साडीची काढली डायरेक्ट बरं जी बोडेल बरं साडी तुम्ही दोघं कोणच ऐकू या नका मेल्यानं मग ठरवलं होतं हा? यानं याच्या बोलणार रिसोर्स ठेवला मी ना दादा याच्या याला काय करू का मी? तू
कसं बाबा आता तू जर नीट नाही राहिला आणि तिसऱ्या पाहिले केलं ना उद्योग पार नंगा पुंगा करून गावातच धिंडडे काढल तुझे याची जीप काढून घेते मी म्हणजे बोलणार नाही हिला किती वेळ सांगितलं तू राहणार जाऊ नको. नाही याला माझे हिंगा दाखव थोडासा दाखव जरा दे रे. दाखवा या बाबा या बाबा या बाबा या बाबा कशी गेड्याने आता नाही नाही हा? कशी गेड्याने नाही माफी ये माग- असं घाले तोंडामध्ये हा पोरात जर इकडे फिरकला ना तू आता पाय या बाय शिरपतराव तुला प्रेमात सांगतो आता ठीक आहे ना तू जर काय माझं बांधायला बांध नाही शिरपतराव नाही शिरप्या हा शिरप्या देणवर आहे आणि जर आता डबल जर यांच्या भानगडीत पडलं ना पाय मग दाजी मी घेतो गॅरंटीची आता आहे ना काहीच करायचं नाही तुम्हाला दोघायला काही बोलला का फक्त मला एक फोन करा तुम्ही नाही हो मी आता कोणाचं हा. खरंच नाही ऐकणार तू ऐकू नको नाही बोलू नको. हा या दलिंद्रशी बोल या बाबा नालेक दाजी तुम्ही हेच काय ऐकत आहे? अहो, काय करता ही जर त्याचं, हा? आपलं ध्यान ध्यानावर नाही तू पण ऐकत जायचं नाही बरं का इथून पुढं तुम्हाला यायचं तुम्ही आनंदात या जोडीने या जोडीने तुम्हाला सगळे व्यवस्था करू तुमची हा तुमचा हक्क आहे यायचं जायचं हा नाही, हे जायचं नाही काय हो. मग अहो, पण हिला काही गरज नाही त्या माणसाची बोलायची. बोललो बरं तिथून पुढं मला गावाचे 2-3 जण बोलले माहिती का हा? मी मागाय सांगितलं होतं आपला नवरा जसा आहे तसा आहे आपला संसार पाहायचा हा हे असं नाही करायचं. हिला मागून काय कमी पडत आहे विचारा बरं. काय कमी करते मी 2 शब्द यायला दादा बोलले ते याने मी माहिती बोट उचललं मायावर दुसऱ्या माणसाची बोलल्यावर बोलतो का तो माणूस काही त्या माणूस नाही लागत. लोक मोडायसाठी राहते हा. हा. तुम्ही ध्यान देऊ नका आता नाही देणार. अहो मी कशी आणली करू ये माझ्या जीवाला माहिती. चला आता चला घरात चला आता चहा पाणी करा का आता. तुला तर नाही केला आम्ही कारण रागा रागा सगळी घोटाळा होऊन गेला चल नसतो आला तर हे कायमचं हा, कुठं परत मग बसला आयचा असतं. विषय राहतो चल पटकन आता ती ती बॅग पिशवी घे. बॅग घ्या आली हे बी सर्वांच्याकडे आम्हीच घ्यावा